एखाद्या समाजाची खरी ओळख काय असते ती म्हणजे त्या समाजाची संस्कृती आणि तो इतिहास घडवणारे महापुरुष. महापुरुषांचे कार्य पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ असते. समाजाला महापुरुषांच्या कार्याची जाणीव व स्मरण राहण्यासाठी स्मारके व पुतळे महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्मारकांच्या माध्यमातून समाजाला सातत्याने नैतिक मूल्यांचे स्मरण होत महापुरुषांकडून प्रेरणा मिळत राहते. सुहास भाऊ हे महत्त्व चांगलेच ओळखून आहेत. म्हणूनच त्यांनी नगर पंचायतीच्या माध्यमातून फुलंब्री शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे व स्मारकांची उभारणी केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांची उभारणी शहरातील मुख्य ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शूरवीर महाराणा प्रताप आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचीही स्मारके उभारण्याचा सुहास भाऊंचा मनोदय आहे. ही स्मारके ही समाजाला महापुरुषांच्या कार्याचे स्मरण आणि जीवनात प्रेरणा देणारी मंदिरेच आहेत. इतिहास, स्मृती आणि प्रेरणा याबरोबरच सुहास भाऊंनी फुलंब्रीतील सामाजिक ऐक्य जपण्यावरही भर दिलाय. सर्व समाजांच्या बांधवांना त्यांचे सण उत्सव आनंदाने आणि अभिमानाने साजरे करता यावेत यासाठी शहरात वेगवेगळ्या भागात समाज मंदिरे, सभागृहे आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी सोयीसुविधा उभारण्याचे कामही त्यांनी केले आहे. ही कामे फक्त पायाभूत सुविधा नसून विविध समाजांना एकत्र आणणाऱ्या सामूहिक बंधाची प्रतीक आहेत. याशिवाय फुलंब्री शहरातील सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या अशा नगर परिषदेच्या अद्ययावत प्रशासकीय इमारतीचे कामही सुहास भाऊंच्या नेतृत्वातच पूर्ण झाले आहे. सुमारे 4 कोटींच्या निधीतून उभारलेली ही अद्ययावत प्रशासकीय इमारत सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असून यामुळे प्रशासकीय कामाचा वेग वाढलाय. त्यामुळे जनसामान्यांची कामेही जलद गतीने पूर्णत्वास जात असून शहर विकासालाही चालना मिळाली आहे. ही अद्ययावत इमारत सुहास भाऊंच्या दूरदृष्टी व नेतृत्वाची साक्ष देत आहे. फुलंब्रीच्या विकासाची हीच गती कायम ठेवण्यासाठी सुहास भाऊंना आता पुन्हा एकदा आपले मतरूपी आशीर्वाद हवे आहेत. म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील बटण दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच या निमित्ताने नम्र विनंती.